दारू करत नखरा चल जाऊ बाजारी मी हाय कोली सोरीला ढोली या मुंबईच्या किनारी। मी माझ्या जुना चष्मा आहे त्याचा त्याग करतोय आणि नवीन चष्मा घेतोय। फक्त पाहू शकता हा चष्मा तो दाखव दे तो दे। आणि आता बघा ब्लॉगर माणूस आम्ही इथून घेतलेला आहे चष्मा एक नंबर आहे। तुम्हाला यायचं असेल दुकानाचं नाव सांग दादा। लकी एम्पोरियम अजंता केव्स शॉप नंबर 14 अजिंठा लेणीची इथं पायथ्यालाच लागतं ना एक नंबर। असं चष्माचं दुकान तुम्हाला कुठंच भेटायचं नाही लई भारी। चला तर आम्ही आता चाललोय बेल आयकॉन क्लिक करा बघा आईच्या गावात ब्लॉग स्टार्ट। तर गाईज पाहू शकताय चारी बाजूला फक्त चिल्ली बिल्ली लोकांची गर्दी आणि मध्ये त्या प्रेम मात्रेची वर्दी। इथून पूर्ण आमचं एक दिवसीय ध्यानाचा व्यायामाचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे। प्रेम भाऊ मात्रे तू आहे ना एवढा शुद्ध बोलू नकोस माझे पब्लिकला शुद्ध चालत नाही। पाहू शकताय मी किती सेवा करतोय काय काय बिस्किट सगळं त्यांना खावायला येतंय। माझ्यासारखा दिलदार माणूस कुठे जगात भेटायचा नाही तुम्हाला। आपल्याला काय खावायला भेटायचं नाही म्हटलं काकडा कसा यायचं तर 400 का विकतच्या। आज पाहू शकताय आपण कुठे चाललो शुभम। आपण अजिंठ्याला चाललेलो आहे। जळगाववरून 55 किलोमीटर आहे। अतिशय सुंदर असं ठिकाण आहे अतिशय निसर्गरम्य असं वातावरण आहे। तर जाऊयात आपण त्याकरता सर्व आमचा मित्र पाहू शकताय जमलेला आहे कॉलेजमधून। हा मित्र परिवार जमलेला आहे। पाहू शकताय किती मेहनत घेतात पोरं सर्वजण चालत आहेत। आणि चला डायरेक्ट भेटूया तिकडे कुठं जायचं आहे शुभे आपल्याला अजिंठा वेरूळला डायरेक्ट तिथे भेटूयात आपण। चला एक केअर पाहू शकता ही आमची सह्याद्रीची पर्वतरांग। सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या कानाकोपऱ्यातून आम्ही निघालो आहोत अजिंठा लेणी फिरण्यासाठी। तर पाहू शकता प्रवास करत जळगाववरून अजिंठा करता आता आम्ही बसमध्ये बसलेला आहे। आता चहाची चुस्की घेऊन ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ। असं वातावरण करत प्रेमच्या गाण्याचा आस्वाद घेण्याकरता सर्व मंडळी जमलेले आहे। आम्ही खूप एक्साइटेड आहोत। तर गाईस आता तुम्ही ऐकलं असेल शुभम म्हस्केचं मत तुम्ही ऐकलं असेल असं वाटतं आलेलं आहे अजिंठा लेणी। आता जस्ट पोचलो आम्ही पायथ्याशी आता आम्ही निघणार आहोत ट्रेक करण्यासाठी। चला जाऊया गाईज। तर गाईज पाहू शकता किती निसर्गरम्य असं वातावरण अजिंठा लेणी। आता मी जाणार आहोत ट्रेक करण्यासाठी। पाहू शकताय रस्ता ओलांडतोय आम्ही। ही गँग पाहू शकताय आमची आणि वातावरण पहा एकदम निसर्गरम्य असं वातावरण कुठे पाहिलं नसेल तुम्ही। तर आता बघा तुम्हाला काय काय दाखवतो तुम्ही फक्त बघा मजा करा फक्त शेवटपर्यंत। मला बोलवतात मी चाललो आता फोटो काढायला एन्जॉय आणि वाईब्स मत पाहू शकते काय नुसता फक्त हाय गायच बोलते फुल मजा वाटते एन्जॉयमेंट करायची अशी पद्धत आहे ना तुम्हाला काय सांगू मी लय भारी लय म्हणजे लयच भारी। कसा तो बसलाय माकड त्याच्या पोराला घेऊन बघा कसा मराठी व्हॅन आलेली आहे इथून आम्हाला असं सफारी करून जायचं आहे। या मुलीला ही छोटी मुलगी आलेली आहे आमच्यासोबत छोटा डॉन आलेला आमच्यासोबत आणि पाहू शकताय एन्जॉयमेंट अशी आहे ना तुम्हाला काय सांगू नुसती मजा राडा आता करणार आहोत नुसता गाईज। बघा तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा लय मजा येईल। आणि माकडं पाहू शकता पुन्हा एकदा माकडं बघा कशी पळतात पाहू शकता तुम्ही। तर बघा आईच्या गावात अत्यंत माकड रम्य वातावरण पाहू शकता तुम्ही। आणि हे बघा माकड इथे कसा चालत चालत जाऊ चला रे लेणी चढायला लेण्या वगैरे सर्व काही दाखवणार। शेवटपर्यंत ब्लॉग बघा असं सगळे सबस्क्राईब करून टाका लाईक करा शेअर करा आणि सर्व काही सोडून टाका। यापर्यंत भेटूया डायरेक्ट लेणीवर आता बाय बाय टेक केअर। मी माझ्या जुना चष्मा आहे त्याचा त्याग करतोय आणि नवीन चष्मा घेतोय पाहू शकता। हा तो दाखव दे तो दे। आणि आता बघा ब्लॉगर माणूस आम्ही इथून घेतलेला आहे चष्मा एक नंबर आहे। तुम्हाला यायचं असेल दुकानाचं नाव सांग दादा। लकी एम्पोरियम अजंता केव्स शॉप नंबर 14 अजिंठा लेणीची इथं पायथ्यालाच लागतं ना
जाताना पैपास तर मस्त चष्मांचा जो एक नंबर चष्मा फिरायला घेऊन जा. काय बिप्या भेटतील तुम्हाला, पाहू शकताय. पोरींच्या पोरीला पटवायचा असल्या टोप्या घ्या आणि प्रपोज मारा तुम्ही. एक नंबर असं चष्माचं दुकान तुम्हाला कुठंच भेटायचं नाही, लई भारी. चला तर आम्ही आता चाललोय अजिंठा लेणी पाहायला. चला जाऊया. आमची अर्धी पब्लिक पुढे गेलेली आहे. आम्हाला चष्मा घेताना लई उशीर झाला, एवढा उशीर झाला की ती खूपच पुढे गेली. पोरं आता आम्ही चाललो आहोत, त्यांचा पाठलाग करत आहोत. आणि उतारतून पायऱ्यांवरशी रस्ते पाहू शकता, दुकानं वगैरे सर्वत्र पाहू शकता तुम्ही. इकडून रस्ता इकडून आहे. मला माहिती आहे, मी पहिले आलेलो बाबा. व्ह्यू पाहू शकते गाईस, एक नंबर असं निसर्गरम्य वातावरण तुम्हाला कुठे भेटेल. एक नंबर असं वातावरण आहे. रस्ता इकडून आहे, वातावरण पाहू शकते. अजिंठा लेणी. पाहू शकताय आता बस मध्ये आम्ही चढतो. पर पर्सन 25 रुपये तिकीट घेतलाय पर पर्सन. तर गाईज पाहू शकताय चारी बाजूला फक्त चिल्ली बिल्ली लोकांची गर्दी आणि मध्ये त्या प्रेम मात्रेची वर्दी. एक नंबर. आता इथून 25 रुपये फक्त तिकीट आणि आता चाललो आम्ही अजिंठाला डायरेक्ट. आता तिथे गेल्यावर भेटतो. आणि इथे इंग्रज आलेला आहे पाहू शकता. अंकल ऍस्ट्रोलेश आहे क्या? बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी. कला ग पारू करतशो नखरा, चल जाऊ बाजारी. गोली सोरीला डोली या मुंबईच्या किनारी. मारतीन गोली ना आणल्या डोली ग, चल जाऊ बाजारी. आम्ही अजिंठ्याला निघालो आहोत. एक नंबर असं निसर्गरम्य वातावरण. पब्लिक पाहू शकेल समोरची. एक नंबर मोठा दाखवतात फक्त. आणि चला जाऊया आता डायरेक्ट पायथ्याशी भेटूया. तुम्हाला एसटीत थोडी काय मजा केली तर तुम्हाला दाखवूच आम्ही तुम्हाला. पण काय ती अजिंठाची लेणी एकदम ओके मध्ये, सगळं कसं एकदम ओके मध्ये आहे. पाणी बिणी आम्ही आणत नाही, असला धंदा खोटा. पुन्हा एकदा पाहू शकते पोराचं माहोल, जल्लोष, किती उत्साहात पोरं आहेत. एकदम मजाच मजा. एकदम काय एकदम मजाच मजा. अजून पोहोचले. समोरची पब्लिक पाहू शकते तुम्ही. मागची पब्लिक ती लपलेली आहे पण आहे बघा, हात करतात. आई ग गोली लगी रे. बाहेर पाहू शकता एक नंबर निसर्गरम्य असं वातावरण. पूर्ण झाडी काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ती एसटीची पब्लिक एकदम कसं ओके मध्ये आहे. काय ती लाल परी, काय ती झाडी, प्रवास, काय तो डोंगर, एकदम ओके मध्ये आहे. एकदम खतरनाक. काय ते घातक एकदम कातील अशी गाडी चालवतोय कंडक्टर का ड्रायव्हर. हे वेड्या तू पण आपलाच आहेस. तुला कळत नाही का रे वेड्या. बोल्या शंकरा, हे बोल्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे बोल्या शंकरा. चला पैसा कापला एवढाच. स्नॅप वाली माणसं आहेतच इथं. आफ्रिकेचा राजा, माझी बायको इंग्लंड वाली, दिसाला हाय तशी बरी, पण नेसतय नऊवारी सारी. मला पोरगी पाहिजे, मला पोरगी पाहिजे, कॉलेज शिकणारी. मला पोरगी पाहिजे, मला पोरगी पाहिजे, फ्रेंडशिप करणारी. मी आफ्रिकेचा राजा, माझी बायको इंग्लंड वाली, दिसाला हाय तशी बरी, पण नेसतय नऊवारी सारी. पाहू शकताय लय भारी वातावरण. एक नंबर वातावरण गाईस. लय भारी वातावरण गाईस.
आम्ही आता लेणीवर पोहोचलो आहोत, पाहू शकताय. तिथे धबधबा पण आहे. तिथे धबधबा पण आहे. छोटस तर गाईज इंग्लिश बोलताना ते मला काय समजतच नाही इंग्लिश. चौच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील ग तुझ्यावरी, का लाग पारू करत. तर गाईज तो फॉरेनर काय इंग्लिश बोलवता काय घंटा समजत नव्हता, पण त्याचं ऐकून लय भारी वाटला. हे इंग्लिश शब्द माझ्या कानावर फर्स्ट टाइम पडलेलं, पण लय भारी वाटला. पुढे पुढे जातात नुसते, म्हणून यांना कुठे न्यावायशी वाटत नाही ना. रस्ता आहे काय ते खालून जातो आम्ही. गाईज जातो, पाहू शकते. खूप अशी मोठी ऑपॉर्च्युनिटी आमचे हातातून निसटून गेली. ब्लॉगर यांनी मिस केलेली आहे. एवढी आफ्रिकामधून आलेल्या 2 मुली ब्लॉग मध्ये येण्याचा प्रयत्न करत होते. आमच्या इंग्लंडच्या पोरांना पटवायचा होता. लावून असल्यामुळे आम्ही त्यांना येऊ दिलं नाही, कारण की आम्ही अशी कुठलीही व्हिडिओ पोस्ट करत नाही. यांना बोलायचं एवढंच तात्पर्य की आम्ही खूप सभ्य आहेत. लवकर हे बोललं ते एकदम राईट आहे. पडेल. सर्वांनी लाईक पाहू शकते सर्वत्र फक्त स्वीट्या स्वीट्या स्वीट्या. पाहू शकते आतून व्ह्यू पाहू शकते. गोफ्यात कशी घर वगैरे झीज झालेली इथे त्यांची पाहू शकता तुम्ही. पाहू शकते सर्व दिवे वगैरे लावलेले आहेत. आणि इथं बसा बिसायला सगळं आहे. गाद्या इथे छोट्या टाकऱ्याच्या गाद्या. बाहेरून आलोच आपल्या पब्लिकला दाखवतो मी. आवाज पाहू शकता कसा गोंगते नुसता. कोणीच आतमध्ये नाही. पाहू शकते आतला व्ह्यू पाहू शकते तुम्ही. असं काही जाऊन देत नाही, पण आम्ही गेलो होतो. लेणी बघून आला. आतमध्ये व्हिडिओ काढून देत नाही तुम्हाला. काय सांगू कसे खांब वगैरे आहेत ते कोरलेले खांब सर्व लेणीतले वगैरे. एक नंबर. वाट एकदम छान आहे, खूप छान, लय भारी. तर पाहू शकता किती आता मी चाललोय. सगळे काचलामध्ये कोरलेल्या पायऱ्या वगैरे आहेत. आता सध्या इथे सिमेंटच्या बांधलेल्या आहेत सध्या टुरिझमसाठी. पाहू शकते मागचा समोरचा व्ह्यू पाहू शकते. आता तिथे चाललो आहोत आम्ही, मागून तिथून आलो आहोत आम्ही. लय भारी वातावरण आहे. काय बोलतोस आपल्या ब्लॉग बद्दल? बोल, सांग जरा आपल्या पब्लिकला. अप्रतिम ब्लॉग बनव. अप्रतिम. इथे दुसऱ्या लेणी मध्ये आलो. जस्ट पाहू शकते लेणी पहा. काहीच मागं पाहू शकते आमचा हत्ती. आता आम्ही सांगू पुलाचा प्रवास करत आहोत. पाहू शकताय खाली नदी आहे आणि आम्ही समोर पुलावरून चाललो आहोत. आणि पूल पहा तुम्ही किती मोठा आहे. पोरांचं कृत्य बघा काय करतात पोरं. पाहू शकते काय नुसती नाचतात. आणि नदी पाहू शकते. नदी हे बघा ढिंगचाक ढिंगचाक करते तो. आणि पाहू शकते आपण कुठे चाललो. आता कुठे चाललो आपण? वरती चाललो आपण. वरती कुठला तरी देऊळगाव मंदिर आहे, तिथे आम्ही जाणार आहोत. शेवटपर्यंत ब्लॉग बघा, एन्जॉय करा व्हिडिओला. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करून टाका. मूर्ती पाहू शकता, गणपती बाप्पाची मूर्ती एक नंबर. पाहू शकता आता आम्ही काकड्या खायला थांबलो. या काकड्या घेतल्यात आम्ही. घ्या रे, एक कपची घ्या. अरे उचाल र पटकन. घे, कोणला पाहिजे? कपची घे. आणि भाऊ काकड्या कसा विकते बघा तो दादूस. हॅलो, आमचा मेन माणूस आहे. काकड्या घेऊन आले. आता घे काकडे खा. काकडे खातो गाईज आम्ही. काकडी बारकी उचल ना.
पूर्ण मोहमायाचा त्याग करून आता आम्ही सर्व मित्रपरिवार इथं अजिंठ्याला आलेलो आहे. आता ध्यान लावण्याकरता थोड्या वेळात आम्ही जाणार आहे. इथून पूर्ण आमचं एक दिवसीय ध्यानाचा व्यायामाचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. प्रेमभाऊ मात्रे तू आहे ना यांच्या एवढा ब्लॉगमध्ये- शुद्ध बोलू नकोस. माझी पब्लिकला शुद्ध चालत नाही, म्हणून खानदेशी लोक कुठं घ्यावाशी वाटत नाही हो. याच्यासारखे जाते तिथं इज्जत घालवतील. अपना प्रेम भाई मचा ले रहा है, मचा ले रहा है. सोप्या ये ना काकडीची जेव्हा टेस्ट आहे ना त्याशी ट्रेक करूनच समजते. जेव्हा दमतो ना तेव्हा या काकडीचा अर्थ खरा कळतो आपल्याला, माहिती आहे का? काकडी अशी जबरदस्त लागली ना, हे मग काय सांगतो मला लय भारी. मी जातो आणि काकडी पलवतो त्याची. बस झाली, मला नको, बस झाले. कसा पिसाललाय माहिती तो भाऊ, कसा पिसाललाय तो. त्याचा काकड्या पलवून आणल्यात मी. आपल्याला काय खावायला भेटलंच नाही म्हटलं. काकड्या कशाही असो, चोरीच्या असो काय विकतच्या. चालेल तुला गाई आता तहान लागली. एवढी तिखट मसाला लावलाय ना काकडीला, काय सांगू तुम्हाला. एक नंबर. आम्ही खातो, तुम्ही आस्वाद घ्या फक्त. इंडिया नॉट फॉर बिगिनर्स. तू जाने मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे, ऐसा मेरा प्यार था. पुढं काय जान तुझे किए है आयला गाणीच पाठ नाही. का प्यार मुझे भूल नहीं जाना. अरे गबरा बेसुरा केला सगळा. आवाज बघ किती खेखंडाशी, म्हणून तुम्हाला कुठं न्यावाशी वाटत नाही. समोर आहे थोडस, समोर आहे, समोर काहीच व्ह्यू पाहू शकता इथून, किती भारी व्ह्यू आहे. मला बी दाखव ना. तुला तुला अरे ये तू तर आपलाच आहेस. यो 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 तर गाईस पायऱ्या चरून चरून नुसता दम लागलाय. लेण्या बिना पाहू शकता तिकडं. आई ग नुसता दम लागलाय, दम. तरी पण चढीन मी, हटणार नाही, झटणार मी. आई एकविरा माते की हरे हरे महादेव, हरे हरे महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी. कसे किड्यांसारखी माणसं दिसतात, नुसती नुसती किड्यांसारखी माणसं दिसतात, पाहू शकताय तिथून. अरे पडलो मी. हा शेवटपर्यंत ब्लॉग बघा, मजा येईल तुम्हाला. मी सांगते कॉमेंट्री भारी करतो तुमच्यासाठी मी. बस शेवटपर्यंत ब्लॉग बघा. दम लागलाय, दम. अरे ढोकालतस काय तू? चल पालायचं आता आपण. हा तर गाईज लय भारी ट्रेक झालाय, फुल मजा आली. माझ्या दम लागला नुसता. आकाश बोल आपल्या ब्लॉग मध्ये काहीतरी. काय बोलू, काहीच नाही. ओपी भाई गाईज शेवटी टॉपला चढलो. तिथून रस्ता होता गाईज, जाम वरती आलोय. मस्त आहे इथे, खूप छान वातावरण आहे. पाहू शकता टॉप ऑफ अजिंठा लेणी. भारी वातावरण आहे, पाहू शकता. धबधबा आहे. माझ्या आधी चिंताला येऊन फिरायला. आणि मागे तुम्ही वातावरण पाहू शकता, लई भारी वातावरण. अजिंठा लेणी
झरणा पाहू शकता तुम्ही मागे. आता आम्ही पुलावरची मगाशी त्या पुलावरून आलो होतो, तिकडे एक पूल होता आणि आता आपण या पुलावरून आलो आहोत. आपण त्या रस्त्याने आता घरी जाणार आहोत. एसटीची वेट करणार, थोडासा काहीतरी खाणार वगैरे आहोत आणि मग डायरेक्ट घरीच जाणार आहोत. लय भारी वाटते, लय मजा आली. तुम्ही पण या, मजा करा, एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा शेवटला. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मजा करा, एन्जॉय करा शेवटपर्यंत व्हिडिओ. तान्या काहीतरी म्हणतोय, आपल्याला उपदेश देतोय, बोल. ब्लॉग खूप चांगला झालेला आहे आत्ताच्या पूर्ण ट्रिपचा. माझ्या मित्राला प्लीज सबस्क्राईब करा, क्लिक करा. हा वेदांत कदम याचाच साथीदार उत्कृष्ट झाली आहे टीम. थँक्यू. तसा नसतं बोलायचं. सबस्क्राईब करून टाका, पुरेपूर बटनाला ठोका आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. कुछ भी करो लेकिन सब्सक्राइब होना चाहिए. आता दमलोच, जरासा बसलो, स्थलांतरित झाली पोरा सर्व. पाहू शकता, लाल बटन के साथ आप पाहू शकताय मी किती सेवा करतोय. काय काय बिस्किट सगळं त्यांना खावायला येतंय. माझ्यासारखा दिलदार माणूस कुठे जगात भेटत नाही तुम्हाला. आता घरी चाललो. कसा वाटला ब्लॉग तुम्हाला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. पूर्ण ब्लॉगला शेअर करून टाका, एन्जॉय करा शेवटपर्यंत व्हिडिओ आणि मित्रांसोबत, आपल्या तमाम मराठी मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.